नमस्कार रसिक मित्र हो. माझ्या लेखन प्रवासातील माझ्या प्रकाशित पुस्तकांच्या आठवणी करणारी ही व्हिडिओ मालिका आजच्या या एपिसोडमध्ये मी माझ्या 1999 साली प्रकाशित झालेल्या अनुपमा या कथासंग्रहाच्या आठवणी तुम्हाला सांगणार आहे. 1999 म्हणजे आता जवळपास 30-35 वर्ष झालेली आहेत आणि त्यावेळेला 1999 मी नव्याने लघुकथा लेखन करणारा कथालेखक म्हणून परिचित होऊ लागलेलो होतो. अर्थातच लेखन उत्साह भरपूर होता आणि पहिल्यापासूनच मी भरपूर लेखन करणारा साहित्यिक म्हणून परिचित होतो. कथा, बालकथा, ललित लेखन आणि थोडं कविता लेखनही याच सुमारास सुरू झालेलं होतं आणि स्थानिक कवी संमेलनामध्ये मी माझ्या कविता सादर करीत असे त्यावेळेला. आणि मग त्यातल्याच काही कविता रविवारच्या पुरवणीमधून औरंगाबादहून निघणाऱ्या विविध महत्त्वाच्या पेपरच्या आवृत्तीमध्ये, उदाहरणार्थ मराठवाडा सकाळ नव्याने सुरू झालेला होता, तर त्या रविवारच्या पुरवण्यामध्ये माझ्या कविता येऊ लागल्या आणि कवी म्हणूनसुद्धा माझी नवी वाटचाल सुरू झालेली होती. तर अशा या 1999 या वर्षी माझा कथासंग्रह अनुपमा प्रकाशित झाला. याच्या प्रकाशक होत्या सौ ज्योती पुराणिक आणि संजय पुराणिक यांच्या संजय सप्लायर्स या प्रकाशन संस्थेने हा कथासंग्रह 1999 प्रकाशित केला. आणि हे संजय सप्लायर्स पुण्याचं होतं. तेव्हा परभणीहून पुणे येणं आमच्या प्रवास यादीमध्ये नसायचं, त्यामुळं पुण्याचे प्रकाशक ही खूप उत्सुकता होती याच्यामध्ये. आणि या संजय पुराणिकांशी परिचय होण्याचा योग आला. त्यांचे जवळचे नातेवाईक परभणीच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होते आणि त्याच बँकेमध्ये बाबा कोटंबे, आजचे प्रथितयश प्रसिद्ध कादंबरीकार, या दोघांच्या ओळखीमुळं मी एक लेखक म्हणून या संजय सप्लायर्स प्रकाशनाशी जोडला गेलो आणि त्यांनी हा अनुपमा कथासंग्रह प्रकाशित केला. या कथासंग्रहाला प्रस्तावना दिली ती मराठवाड्यातील कथा साहित्यातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व, विनोदी कथालेखक म्हणून ज्यांची प्रसिद्धी होती, असे प्राध्यापक भास्कर कुलकर्णी सरांनी माझ्या कथासंग्रहाला प्रस्तावना दिली. आणि पाठराखण, ज्याला मलपृष्ठावरील ब्लर मजकूर आपण म्हणतो, तोही त्यांच्याच विवेचनातला आहे. तर मी भास्कर कुलकर्णी सरांनी लिहिलेल्या माझ्या कथांविषयीचं त्यांचं मत प्रस्तावनेतलं आणि या ब्लर मजकुरातलं थोडक्यात आपल्याला त्याची झलक देतो. सर म्हणतात, श्री अरुण व्ही देशपांडे यांच्या कथा मानवी जीवनाच्या निरनिराळ्या संघर्षांचा शोध घेणाऱ्या आणि विविध भूमिकातून माणसे कसे जीवन जगतात याचा प्रत्यय आणून देणाऱ्या आहेत. माझ्या कथेचं कथाविश्व हे मध्यमवर्गीय पारिवारिक जीवनावर आधारितलेच कथा असायच्या आणि त्यामुळंच नियतीशरण जीवन हे या संग्रहातील कथांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आकर्षक आणि लक्षवेधी कथा वाचकांच्या पसंतीस उतरतील अशाच आहेत. अनुपमा हा कथासंग्रह रसिक वाचकांचे लक्ष वेधून घेईल हे निश्चितच. प्राध्यापक भास्कर कुलकर्णी सरांसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी 1999 माझ्या कथांबद्दल लिहिलेलं हे मत आणि त्या मताप्रमाणे माझ्या कथा वाचकांना वाटण्या हे माझ्या कथालेखनाचं यश मला वाटतं. आणि आजही याच फॉर्म्युलाने, सूत्राने माझं कथालेखन चालू असतं. तर हा 7 सप्टेंबर 1999 रोजी प्रकाशित झालेला अनुपमा या कथासंग्रहामध्ये एकूण कथांचा समावेश आहे. 15 कथा आहेत आणि हा कथासंग्रह एकूण 106 पृष्ठांचा होता. या कथासंग्रहातील 1-2 कथा मी आधीच व्हिडिओद्वारे त्याचं अभिवाचन केलेलं आहे. तुम्ही ऑल व्हिडिओजमध्ये त्याला शोधून ऐकू शकता आणि यापुढे मी आणखीन काही यातल्या कथा आपल्यासाठी अभिवाचन करणार आहे.
तर मी काही शीर्षकं सांगतो या संग्रहातील. अनुपमा शीर्षक कथा, किनारा, उपेक्षित, झुळूक, दिवस बदलतात तेव्हा, दोष ना कुणाचा, दिगूची आई, असूया, बाणगुळ, माहेर, मंजुळाबाई, आपली माणसं, सवाईराम, बायको एवढे जग आणि का रे भुललासी वरलिया रंगा. यातील कथा तशा 1000-1200 शब्दापर्यंतच्या ज्या आहेत त्या 2 भागामध्ये मी व्हिडिओ करीन. आपण जरूर हे व्हिडिओ पाहून माझ्या कथेला आपले अभिप्राय द्या. कथेबद्दलचं आपलं मतही कमेंटमध्ये व्यक्त केलं तर नक्कीच आवडेल. आणि या माझ्या व्हिडिओ मालिकेमध्ये माझा साहित्य प्रवास आणि या साहित्य प्रवासातील माझ्या पुस्तकांच्या आठवणी हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो, आणखी काय आपल्या या सादरीकरणाबद्दल सूचना असतील तर कमेंटमध्ये जरूर द्या. मला या सूचनांचा उपयोगच होईल आणि आपल्या मतांचं, सूचनांचं, अभिप्रायांचं सदैव स्वागत आहे. तर आजचा हा एपिसोड कसा वाटला जरूर अभिप्राय द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींनाही गप्पा गोष्टी आणि चॅनल अरुण व्ही देशपांडे हे चॅनल सबस्क्राईब करायची आठवण द्या. भेटूया नव्या एपिसोडमध्ये आणखीन एका पुस्तकाच्या आठवणीसहित. नमस्कार.